नमस्कार, मी वर्षा. बियन्स किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. मुलांना नाश्त्यासाठी काहीतरी चटपटीत आणि हेल्दी बनवायचे असेल, तर हा हेल्दी रेड सॉस पास्ता नक्की ट्राय करा. तसा हा पास्ता तुम्हाला नक्की आवडेल. चला तर वळूयात कृतीकडे. एका पातेल्यात भरपूर पाणी घेऊन ते गरम करून घ्यायचे. मग त्यात चवीपुरेसे मीठ घालायचे आणि आता यात मी 2 वाट्या पास्ता घालणार आहे. हा 8-10 मिनिटे आपल्याला मोठ्या आचेवर शिजवून घ्यायचा आहे. अधेमध्ये ढवळत 80 ते 90% शिजवायचा. पूर्णपणे शिजवायचा नाही. शिजवून घेतल्यानंतर यातील पाणी दुसऱ्या पातेल्यावर चाळण ठेवून त्यात पास्ता ओतून काढून घ्यायचे. चाळणीतल्या पास्त्यावर थोडे थंड पाणी ओतायचे म्हणजे तो चिपकणार नाही. आता इकडे आता इकडे 3 ते 4 टोमॅटो बारीक चिरून मिक्सरच्या भांड्यात त्याची पेस्ट करून घ्यायची आणि मग एक सिमला मिरची, एक मोठा आकाराचा कांदा चौकोनी आकारात कापून घ्यायचा. 5 ते 6 लसूण पाकळ्या बारीक चिरून घ्यायच्या. इकडे गॅसवर कढई ठेवून त्यात 2 चमचे बटर घालायचे आणि मग त्यात चिरलेला बारीक लसूण घालायचा. आता यात 2 ते 3 चमचे चिली फ्लेक्स घालूयात. पास्ता थोडा जास्त घेतला त्यामुळे चिली फ्लेक्सही जास्त वापरलंय. चिली फ्लेक्स आणि लसूण थोडा वेळ परतून घेतले आणि मग एक मोठा चौकोनी चिरलेला कांदा आणि चौकोनी चिरलेली सिमला मिरची यात घातली. आता ही आपल्याला 3 ते 4 मिनिटे व्यवस्थित मोठ्या आचेवर परतून घ्यायची आहे. ही आपल्याला शिजवायची नाही. दाताखाली हिचा क्रंच खूप छान लागतो. मग यात चवीपुरेसे मीठ घालायचे. लक्षात ठेवायचे की आपण पास्ता शिजवताना मीठ घातले. आता यात आपण मिक्सरला फिरवून घेतलेली 4 टोमॅटोची पेस्ट घालूयात. आता ही आपल्याला एकचा कच्चेपणा जाईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायची आहे आणि मग त्यात पाव वाटी दूध घालूयात. आत्ता हे आपल्याला सतत ढवळत यात शिजवून घ्यायचं आहे. दूध मात्र टोमॅटोची पेस्ट शिजवून घेतल्यानंतरच घालायची. आता हे आपल्याला 3 ते 4 मिनिटांसाठी व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे. यात आता आपण ओरिगॅनो आणि लाल मिरची पावडर आणि 2 चमचे केचप घालूयात. आता हे सगळे आपल्याला 2 मिनिटांसाठी परत शिजवून घ्यायचे आहे, म्हणजे छान क्रीमी पेस्ट तयार होईल. आता आपण यात शिजवून घेतलेला पास्ता घालूयात आणि मग सगळे जिन्नस व्यवस्थित ढवळून मिक्स करून घेऊयात. आता हे आपल्याला जास्त शिजवायचे नाही, फक्त मिक्स करून घ्यायचे आहे. मिनिटभर परतल्यानंतर तुमच्याकडे असेल तर पास्ता मसालाही यात घालू शकता. आता यात 1 ते 2 चीज क्यूब्स किसून घालायच्या. म्हणजे आपला भरपूर प्रोटीन्सने युक्त असा हेल्दी पास्ता तयार होईल. लहान मुलांसाठी तर खूपच हेल्दी असा हा पास्ता लहान मुलांनाही खूप आवडतो आणि घरच्या घरी बनवल्यामुळे तो खूप पौष्टिकही बनतो. रेसिपी आवडली तर या प्लेलिस्टवर क्लिक करून चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून कमेंट करा.